आज आपला विषय असा आहे की आपण आज जी काही ज्ञानेश्वरी आहे, जी प्रवचन करतो, ते प्रवचन का करावं, प्रवचन करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे, आणि प्रवचन करत असताना आपल्याला ही जी ज्ञानेश्वरी आहे, ही ज्ञानेश्वरी काय देते आणि तिच्यापासून आपल्याला काय शिकायला मिळतं, हे आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. जनाबाई म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञानेश्वरी वाचावं, कारण ज्ञानेश्वरी आपल्याला का देते, ज्ञानेश्वरी आपल्याला काय देते याचा विचार प्रथमतः आपण केला पाहिजे. प्रवचन करणं हा वेगळा भाग आहे, परंतु प्रवचन का करावं आणि करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे हे थोडक्यात जाणून घेणार आहोत. बाबा, हा जो संसार आहे, हा संसारातून आपल्याला जर तरुण जायचं असेल, या संसाररूपी सागरातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, तर नेमकं काय करावं, हा संसार कशा प्रकारचा आहे. हा जे संसाररूपी सागर आहे, त्या सागरामध्ये एकदा माणूस बुडाला की नंतर तो बाहेर निघत नाही. यज्ञयाग करणारे सुद्धा ऋषी या संसाररूपी सागरातून बाहेर पडू शकले नाही. ज्या वेळेस शुकाचार्य मुनी ज्यावेळेस प्रसूत व्यासांना ज्यावेळेस मुलगा होणार होता, शुकाचार्य ज्यावेळेस गर्भात होते, त्यावेळेस शुकाचार्य बोलतात, वडिलांचा आणि शुकाचार्याचा संवाद आहे. शुकाचार्य व्यासांना म्हणतात की हा जो संसार आहे, हा संसार मला या ठिकाणी जगू देणार नाही, टिकू देणार नाही, मी बाहेर येणार नाही. त्यावेळेस व्यास म्हणतात, या संसार माझं काहीही करू शकला नाही, तू बाहेर ये, तुला काही होणार नाही. त्यावेळेस शुकाचार्य व्यासांना म्हणतात, माझा तुमच्यावरती विश्वास नाही. व्यास म्हणतात, अरे मी तुझा पिता आहे. तरी शुकाचार्य म्हणतात, बाबा तरी माझा तुमच्यावरती विश्वास नाही. तेव्हापासून वडिलावर विश्वास न ठेवण्याची प्रथा सुरू झाली. महाराज व्यास बोलायला लागले की बाबा तुझा विश्वास आहे तरी कोणावर, तू कोणाचं ऐकशील हे तरी मला सांग. त्यावेळेस शुकाचार्य म्हणतात की ज्याची सत्ता सर्व ठिकाणी आहे, जो या ब्रह्मांडाचा चालक आहे, जो या भवसागरातून मला तारून नेईल, त्यांनी मला सांगावं, मग मी ऐकेन. त्यावर व्यास म्हणतात, अरे बाबा असं आहे कोण. त्यावर शुकाचार्य बोलायला लागतात की असा असणारा तो फक्त एक कृष्ण परमात्मा आहे, आणि त्याने यावं आणि त्यांनी मला सांगावं. त्यावेळेस शुकाचार्यांनी जी विनंती केली, त्या विनंतीवर श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाले आणि त्यांनी शुकाचार्यांना सांगितलं की बाबा मी आलोय, तू जो या संसार सागराला भीत आहेस ना, त्याला भिण्याची गरज नाही, तू ये बाहेर, तुला ही मोहमाया काहीच करणार नाही. त्यावेळेस नामदेवरायांनी खूप गोड प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. महाराज, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले. महाराज, असे असणारे शुकाचार्य सुद्धा भगवंतांनी सांगितलेलं असतानाही, अरे बाबा हा संसार तुला काही करणार नाही, या संसारात तुला अडकू देणार नाही, भगवंतांनी सांगावं तरी कापत कापत बाहेर आले, आणि कापावं लागतं. असा असणार हा संसार आहे. हा संसार एका रोगासारखा आहे. महाराज, हा रोग एवढा भयानक आहे, ह्या संसार एवढा जुनाट रोग कोणताच नाही. महाराज, हा एवढा जुनाट रोग आहे ना, जर विचार केला माणसाने तर सर्व रोगांचं हे औषध आहे,
पण या संसाररूपी जो रोग आहे ना, याचं औषध आजपर्यंत निर्माण नाही झालं. हा रोग खूप जुना आहे. दीर्घ संसार रोगस्य विचारो ही महौषधम. याच्यावर फक्त आजपर्यंत एकच औषध निघालंय, तो फक्त विचार. माणसाने विचार केला पाहिजे. माणसाने विचार केला की हा जो रोग आहे, ह्या रोगातून माणूस बाहेर पडतो. ह्या रोगातून माणूस तरुण जातो. त्याला दुसरी गोष्ट काही लागत नाही. आणि हा जो रोग आहे, या रोगाला महाराज क्रॉनिक डिसीज असं, सायंटिफिक भाषेमध्ये क्रॉनिक डिसीज असं नाव आहे. हा रोग जर तरुण जायचा असेल, हा खूप त्रासदायक आहे महाराज. महाराज जेवढा रोग जुना तेवढा तो त्रासदायक ठरतो आणि त्याची तीव्रताही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे संतांनी सांगितलं आहे, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, किंवा संसार सागरू का बहुदुःखाचे मूळ. असे भरपूर प्रमाण आहेत महाराज. संतांनी सांगितलं की बाबा, हा संसार जो आहे तो संसार खूप मायादळ असणार आहे. एकदा का या संसाररूपी सागरामध्ये माणूस अडकला की तो अडकतच जातो. विनाकारण बोलता काय संत, विनाकारण बोलतात काय महाराज. हा रोग जुनाट आहे, संपणार नाही. मग त्याच्यासाठी औषध काय नेमकं, तर विचारो ही महौषधम. विचार हा एक एकमेव असणारा औषध आहे. आणि ते औषध हे आपल्याला संसाररूपी सागरातून तरुण जाण्यासाठी उपयोगी पडतं. महाराज ह्याच्यामध्ये जे विचार करतात ते संसाररूपी सागरामध्ये अडकत नाहीत. आणि जे संसाररूपी सागरामध्ये अडकलेले असतात ते विचार करू शकत नाहीत. माणसाला जर विचार करायचा असेल तर तो संसाररूपी सागरामध्ये अडकलेला आहे. त्याला बाहेर निघता येत नाही, म्हणून तो विचार करू शकत नाही. आणि जो मुक्त आहे, जो संसाररूपी सागरामध्ये अडकलेला नाही, तो मुक्तपणे विचार करू शकतो. यावर ज्ञानोबराय भाष्य करतात महाराज. विचारिता निरसले प्रपंच सहचे सांडवले. विचार, माणूस कसा आहे, विचार केला ना प्रपंच सांडतो महाराज. प्रपंच राहत नाही नंतर. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. मग फक्त तत्व उरतं. ज्ञानी माणसाकडे तो तत्व आहे, तो संसाररूपी सागरामध्ये अडकत नाही. ज्ञानेश्वरी आपल्याला तेच सांगते. योग वशिष्ठामध्ये एक श्लोक आहे, वरम कर्दम भेकत्वम मलकीटकता वरम वरम मंद गुहायत्वम न नरस्य विचारिता. महाराज खूप गोड असं वर्णन आहे. वरम वरम चांगलं आहे बाबा. चांगलं काय आहे चांगलं, तर वरम वरम कर्दम भेकत्वम. एखाद्या चिखलाच्या तळ्यामधलं, डबक्यामधलं बेंडूक होऊन राहणं चांगलं आहे. चिखलाचा जे डबका आहे त्या डबक्यामधलं बेडूक होऊन राहणं चांगलं आहे. मल कीटकतावरम, किंवा त्याच्या पुढे जर विचार केला तर एखाद्या विष्टेमधला किडा होऊन राहणं चांगलं आहे. वरम चांगलं आहे हे. वरम मंद गुहायत्वम, वरम चांगलं आहे काय, तर एखाद्या अंधाऱ्या गुहेमधला आंधळा सर्प होऊन राहणं चांगलं आहे. वरम चांगलं आहे. न नरस्य विचारिता, पण विचार न करणं हे चांगलं नाही. एक वेळेस चांगलं आहे की डबक्यामधलं बेडूक होऊन राहणं चांगलं आहे. चांगलं आहे. एखाद्या विष्टेमधला किडा होणं चांगलं आहे. आंधळ्या किंवा
अंधाऱ्या गुहेमधला सर्प होऊन राहणं चांगलं आहे, पण विचार न करणं हे चांगलं नाही. हे खूप घातक आहे. जोपर्यंत माणूस विचार करत नाही तोपर्यंत त्याची वैचारिक जी भावना आहे, वैचारिक मानसिकता आहे, ती प्रबळ होत नाही महाराज. माणूस ठामपणे विचार करू शकत नाही. मनुष्यरूपी जन्माला यायचा आणि विचार करायचा नाही, याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही महाराज. हे चांगलं नाहीये. माणसाने चांगल्या गोष्टी कराव्या नाही कराव्या ती वेगळी गोष्ट आहे, पण माणसाने विचार करावं. काय करावं किंवा काय करू नये याचा विचार करण्यापेक्षा माणसाने विचार करावं. काय करावं काय नाही तो पुढचा भाग झाला, पण नेमकं काय करावं आणि काय नाही याचा तरी माणसाने विचार करायला पाहिजे. अर्जुन का मुक्त झाला? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जी काही गीता सांगितली ती का सांगितली? अर्जुन मुक्त का झाला? कारण अर्जुनाने विचार केला की बाबा नेमकं मी जो आहे मी माझ्या पूर्वजांना कसा मारू याचा विचार केला. त्यामुळे अर्जुनाला प्रश्न पडले आणि त्या प्रश्नाचं खंडन करण्यासाठी श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला उपदेश केला. उपदेश का केला? कारण की ज्या वेळेस अर्जुनाने विचार केला, अर्जुनाच्या विचाराची जी काही स्थिती आहे, अर्जुनाच्या विचार करण्याची जी काही लेवल आहे, त्याचा विचार करून भगवंतानी श्रीकृष्ण परमात्म्याने या ठिकाणी अर्जुनाला उपदेश केला की बाबा तू हे केलं पाहिजे आणि हे केल्याच्या नंतरच तुझा काहीतरी या ठिकाणी तुला मुक्ती मिळणार आहे. त्यासाठी नेमकं तुला काय करायला पाहिजे? अरे बाबा हा संसार सागर आहे. या संसार सागरातून जोपर्यंत तू तरुण जात नाहीस, जोपर्यंत या संसार सागरामध्ये तू अडकलेला आहेस, तोपर्यंत तू विचार करू शकत नाहीस. तुझी विचारशक्ती खुंटलेली आहे. केन प्रयुक्तया प्रपंच रचती पुरुषः किंवा एवं सततयुक्ताये भक्तस्त्वं पर्युपास्ते इच्छाप्यक्षरम व्यक्तम तेषां के योग वित्तम किम कर्मम किम अध्यात्मम. प्रश्न आहेत अर्जुनाच्या मनामध्ये. त्यामध्ये अनेक अध्यायाचा प्रारंभ सुद्धा अर्जुनाच्या प्रश्नांनी झालेला आहे. अर्जुन विचार करतो. त्यामुळे श्रीकृष्ण परमात्म्याला ही जो उपदेश आहे तो उपदेश करावा लागला. देवा हे ऐसे कैसे ज्ञानी यांचे बुद्धी भ्रंशे. खूप गोड वर्णन केलेलं आहे मला. तेव्हा असं कसं आहे, जे ज्ञानी आहेत त्या ज्ञानियांची जी काही बुद्धी आहे ती बुद्धी कशा प्रकारे भ्रंश पावलेली आहे, अशा प्रकारचं गोड वर्णन या ठिकाणी केलं आहे. अर्जुनाच्या ठिकाणची जी काही विचार करण्याची शक्ती आहे ती शक्ती पाहूनच श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला उपदेश केला. येण्याची वचने ते जाकारे फिटले आतील बाहेरीला अंधारे म्हणून देखत असो साचोकारे स्वरूप तुझे. ज्या वेळेस श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला उपदेश केला त्यानंतर अर्जुनाच्या मुखामधले हे वाक्य आहेत. त्याच्यानंतर अर्जुन बोलायला लागतो, हा भगवान तुम्ही जे सांगत होता ते बरोबर आहे, बरोबर आहे, माझं चुकलंच होतं, बरोबर आहे. माणसाने विचार केला पाहिजे. आणि हेच ज्ञानेश्वरी आपला जो विषय आहे, आपला मुद्दा हाच आहे की हेच जे काही विचार करण्याचं साधन आहे, ज्ञानेश्वरी नेमकं तेच करते. ज्ञानेश्वरी विचार करायला शिकवते. माणसाने विचार केला पाहिजे. ज्ञानेश्वरीने आपल्याला काय देऊ नये? ज्ञानेश्वरीने आपल्याला काय देऊ नये? ज्ञानेश्वरीने आपल्याला सत्ता दिली नाही आजपर्यंत. कोणाला दिली सत्ता आजपर्यंत ज्ञानेश्वरीने? नाही महाराज.
ज्ञानेश्वरींनी आपल्याला सत्ता दिली नाही, ज्ञानेश्वरींनी आपल्याला संपत्ती दिली नाही, किंवा ज्ञानेश्वरींनी आपल्याला वैराग्यसुद्धा दिलं नाही. सत्ता नाही, संपत्ती नाही, वैराग्य नाही, तर ज्ञानेश्वरींनी आपल्याला आयुष्यसुद्धा दिलं नाही महाराज. या पुढे जाऊन सांगू, ज्ञानेश्वरींनी आपल्याला देहसुद्धा दिला नाही. ज्ञानेश्वरी आम्हाला काहीच देत नाही महाराज. सत्ता देत नाही, संपत्ती देत नाही, ऐश्वर्य देत नाही, आयुष्य देत नाही. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की मग ज्ञानेश्वरी वाचायची का? महाराज, आजपर्यंत कोणी ज्ञानेश्वरी वाचणारा मुख्यमंत्री झालेला आहे किंवा एखादा मंत्री झालेला आहे असं ऐकलंय का? नाही महाराज. जर का ज्ञानेश्वरी वाचली असती तर मुख्यमंत्री झाला असता का? नाही, तो मुख्यमंत्री झाला नसता. हां, पण वारकरी नेमका झाला असता. त्याने ज्ञानेश्वरी वाचली नाही म्हणून तर तो मुख्यमंत्री झाला. वाचली असती तर वारकरी झाला असता का? एखाद्याने ज्ञानेश्वरी वाचत बसला, हां आता काहीच करायची गरज नाही, फक्त तू ज्ञानेश्वरी वाच. तू ज्ञानेश्वरी वाचतोय म्हणून लक्ष्मी तुझ्या दारात आली किंवा लक्ष्मी आपोआप तुला लक्ष्मीचं धन प्राप्त झालेलं आहे, असं कधी झालेलं आहे का? किंवा नाही, आता हा शेवटच्या घटका मोजतोय, आता हा शेवटच्या स्टेपवरती आहे, आता हा 1-2 तासामध्ये मरणार आहे, हा 1-2 तासामध्ये मरणार आहे. तो ज्ञानेश्वरी घेऊन बसला, त्याचं मरण टळलं का? नाही, त्याचं मरण टळणार नाही. कारण ज्ञानेश्वरी हे काहीच देत नाही. ज्ञानेश्वरी सत्ता देत नाही, ज्ञानेश्वरी संपत्ती देत नाही, ज्ञानेश्वरी आयुष्य देत नाही. पण ज्ञानेश्वरी मिळालेली जी सत्ता आहे, मिळालेली जी संपत्ती आहे, ती संपत्ती कशी वापरावी याचा विचार करायला शिकवते. ज्ञानेश्वरी आपल्याला यामध्ये कुठलीही गोष्ट देत नाही. फक्त ज्ञानेश्वरी ह्या सगळ्याकडे बघण्याची दृष्टी आपल्याला प्रदान करते. आपल्याला प्राप्त झालेल्या संपत्तीमध्ये समाधानी कशा स्वरूपाचं राहायचं हे आपल्याला ज्ञानेश्वरी शिकवते. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणं, ज्ञानेश्वरीचं पारायण करणं हे कोणालाही जमणारी गोष्ट नाही महाराज. पण ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना नेमकी ज्ञानेश्वरी आपल्याला काय देते, नेमकं आपल्याला काय शिकवते, आपल्याला या ज्ञानेश्वरीमधून काय मिळणार आहे याचा विचार करून जर माणसाने ज्ञानेश्वरी वाचली तर त्याचा काहीतरी उपयोग होतो. माणसाला जी काही सत्ता आहे, माणसाची सत्ता महाराज, प्रत्येक पदार्थामध्ये जर ईश्वर आहे तर प्रत्येक पदार्थाला सत्ता ही असतेच महाराज. मी मुख्यमंत्री आहे म्हणून मला सत्ता आहे, मला मान आहे. मी मंत्री आहे म्हणून मला मान आहे, असं नाही महाराज. प्रत्येक पदार्थ, चेतन पदार्थामध्ये आणि अचेतन पदार्थामध्ये प्रत्येकाची एक वेगळी स्वतःची सत्ता आहे. तो स्वसत्तेवर असतो. कारण महाराज, माणसाची काही सत्ता आहे. समजा आज तुम्ही तुमच्या घरी किंवा ज्या ठिकाणी बसलेले आहात त्या ठिकाणी तुमची सत्ता आहे. तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहात त्या ठिकाणी तुमची सत्ता आहे. कारण की ज्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी बसलेले आहात त्यावेळेस दुसरा त्या ठिकाणी बसू शकत नाही. ती तुमची सत्ता आहे. तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात म्हणजे तुमची ती सत्ता आहे. हो, समजा एखादा जर तुमच्यापेक्षा वरिष्ठ व्यक्ती आला तर तुम्ही त्या ठिकाणाहून उठावं,
त्यानंतर त्या व्यक्तीने बसावं. म्हणजे तुम्ही ती सत्ता त्या जाग्यावरून उठल्याच्या नंतरच त्या ठिकाणी दुसरा कोणीतरी बसू शकतो. म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या जागेवर अनुष्ठान आहे तुमचं, तोपर्यंत त्या ठिकाणी तुमची सत्ता आहे. महाराज प्रत्येक वस्तूमध्ये ही स्वतःची सत्ता आहे प्रत्येकाला. ती सत्ता ओळखता आली पाहिजे आणि ज्ञानेश्वरी नेमकं तीच करते. ज्ञानेश्वरी तुमच्या सत्तेचा विचार करायला लावते. तुमची सत्ता जी आहे ती सत्ता तुम्हाला अनुभवास आणून देते. हे चेतन पदार्थामधलं झालं. पण जे अचेतन पदार्थ आहेत त्यांना सुद्धा आपली सत्ता असते महाराज. कारण की आपण अगोदरच विचार केलाय, जर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक पदार्थामध्ये या ठिकाणी भगवंत आहे, भगवंताचं अस्तित्व आहे, तर त्याच्या ठिकाणी सत्ता ही असलीच पाहिजे. महाराज समजा तुम्ही यात्रेसाठी निघालेला आहात, एसटीचा प्रवास आहे तुमचा. आता यात्रा म्हणल्यास महाराज यात्रा स्पेशल गाड्या सुटलेल्याच असतात आणि त्या गाडीमध्ये जिकडं पाहावं तिकडं गाडी भरलेली दिसते. परंतु गाडी भरलेली असतानाही आपण गाडीतल्या लोकांना म्हणतो, हां चला पुढे, मला येऊ द्या, चला पुढे. गाडीतली लोक म्हणत असतात, वा पुढे जागा नाही, आम्ही कसं तरी थांबलेलो आहोत. तरी त्याला वाटतं, हां नाही थोडंसं सरका पुढे, चला पुढे, मला आत येऊ द्या. महाराज सत्ता आहे. परंतु महाराज माणसाचं जे काही मानसशास्त्र आहे ना, ते खूप विचित्र आहे महाराज. माणसाचं मानसशास्त्र एवढं विचित्र आहे, तेवढं विचित्र कोणाचंच मानसशास्त्र नाही महाराज. माणसाला असं वाटतं, हां तेवढी फुल भरलेली गाडी आहे, परंतु आपण मध्ये जावं. आणि ज्या वेळेस हा माणूस मध्ये जातो त्यावेळेस त्या माणसाला वाटतं की आता कोणी मध्ये येऊ नये. किती विचित्र मानसशास्त्र आहे महाराज. म्हणजे हा मध्ये गेला, हो आता तो मध्ये आहे. तो जोपर्यंत बाहेर होता तोपर्यंत त्याला वाटत होतं की आपण मध्ये जावं. आणि ज्या वेळेस हा मध्ये आला त्यावेळेस त्याला असं वाटतं की आता कोणी मध्ये येऊ नये, आता गर्दी करू नये. किती विचित्र आणि विलक्षण असं मानसशास्त्र आहे महाराज. आपण आपला विचार करत नाही. आणि हो तेवढ्याही गर्दीमध्ये असताना आपण समोरच्याला बोलत राहतो, हां चला पुढे, चला पुढे, मला पाठीमागे जाऊ द्या, त्या ठिकाणी सीट रिकामी आहे, त्या ठिकाणी एकच मुंडकं दिसतंय, एकच व्यक्ती दिसतोय. माणसं म्हणतात अरे त्याच्या जागा असती तर मी बसलो नसतो का. नाही तरी माणूस म्हणतो नाही त्या ठिकाणी एकच व्यक्ती दिसते, मला जाऊ द्या पाठीमागे. हे महाराज योगाने त्याचं नशीब एवढं चांगलं असतं की त्या ठिकाणी एकच व्यक्ती बसलेला असतो. परंतु त्याच्या जी साईडची सीट आहे त्या सीटवर फक्त एक रुमाल ठेवलेला असतो. एक रुमाल असतो, जड पदार्थ आहे, त्याला स्वतःचं अस्तित्व नाही. पण तो रुमाल एखाद्या हभप किंवा एखाद्या PhD झालेल्या व्यक्तीला किंवा एखादा डॉक्टर असेल, वकील असेल किंवा कोणी असेल महाराज, तो जड असणारा पदार्थ त्याला त्या सीटवर बसू देत नाही. कारण त्याची स्वसत्ता आहे. त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःची सत्ता आहे. जे काही गोष्टी घडतात महाराज आयुष्यामध्ये ते स्वसंबंधाने घडलेल्या गोष्टी असतात. आपली जी काही सत्ता आहे, आपण कोण आहोत याचा विचार केला पाहिजे. मी कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे, मला काय करायचं आहे आणि काय ध्येय गाठायचं आहे याचा विचार माणसाने केला पाहिजे. माणूस याचा विचार करत नाही महाराज. पंचतंत्रामध्ये एक छोटीशी कथा आलेली आहे. एक मेंढपाळ
त्याचे जे काही मेंढ्या आहेत तो घेऊन वनामध्ये चारायला जातो. पण दिवसभर त्या मेंढ्या चारून ज्या वेळेस तो घराकडे यायला लागतो त्यावेळेस झुडपामध्ये त्याला एक सिंहाचं पिल्लू सापडतं महाराज. सिंहाचा जो बछडा आहे तो बछडा सापडतो. तो ज्या वेळेस तो बछडा सापडतो त्यावेळेस तो विचार करतो आता याचं काय करायचं. पण विचार करून तो त्या बछड्याला घेऊन स्वतःच्या घरी येतो. आता बछड्याला ठेवायचं कुठं. महाराज तो मेंढपाळ विचित्रच काहीतरी केलं महाराज. त्याने मेंढ्याच्या कळपामध्ये त्या सिंहाच्या पिल्लाला सोडून दिलं. महाराज दिवस जात गेले. महिना 2 महिने झाले. त्या सिंहाचं जे आकारमान आहे ते आकारमान वाढायला लागलं. शेळ्या गवत खातात, तो सिंहाचा बछडा तोही गवत खायला लागला. भात भाजी चपाती जे काही असेल त्या शेळ्यांबरोबर हाही खायला लागला. महिना झाला, 2 महिने झाले, वर्ष झालं. वर्ष झाल्याच्या नंतर हा जो सिंहाचा बछडा आहे त्याला स्वतःचं जे काही रूप आहे ते रूप वर्षामध्ये त्याला चांगल्या प्रकारे आलेलं आहे. आता तो चांगला सिंह दिसायला लागतोय. एके दिवशी गाय त्याला सवय लागलेली महाराज. मेंढ्या निघाल्या की तोही सोबत निघायचा. बरं त्या दिवशी प्रसंग असा घडला की त्या दिवशी त्या शेळ्याच्या कळपावर एका दुसऱ्या सिंहाने आक्रमण केलं. त्या सिंहाने डरकाळी फोडली की सर्व शेळ्या ह्या मेंढ्या ह्या घाबरून इकडे तिकडे पळायला लागल्या महाराज. परंतु हा जो शेळ्यामध्ये मेंढ्यामध्ये राहणारा जो सिंह आहे हाही त्या शेळ्यांसारखं घाबरून पळायला लागला महाराज. परंतु ज्या सिंहाने ह्या कळपावरती आक्रमण केलेलं आहे त्या सिंहाला प्रश्न पडला की बाबा हा सिंह का पळतोय. आपण ह्या मेंढ्यावरती आक्रमण केलेलं आहे, तो सिंह आहे, बरं तो का पळतोय. हा आक्रमण केलेल्या सिंहाने पळत पळत जाऊन त्या सिंहाला पकडलं आणि त्या सिंहाला विचारलं बाबा तू का पळतोयस. त्यावेळेस तो सिंह म्हणायला लागला नाही हो मला जाऊ द्या, मी एक छोटीशी शेळी आहे, मी गवत खातो, मला मारू नका. त्यावेळेस तो दुसरा सिंह म्हणायला लागला अरे तू शेळी नाही आहेस, तू सिंह आहेस. त्यावर तो म्हणाला नाही नाही मी गवत खातो, मी भात खातो, मी पोळी खातो, मी सिंह नाही. त्यावेळेस त्या सिंहाने त्या दुसऱ्या सिंहाचा कान पकडला आणि वडत वडत या ठिकाणी तळ्याच्या पाण्यामध्ये त्याला स्वतःचं प्रतिबिंब दाखवलं. अरे हे बघ तुझी काया आणि माझी काया सारखीच आहे, तू आणि मी एकच आहे, वेगळं नाही. हां आता मी जशी डरकाळी फोडतो तशी फोड डरकाळी. ह्या सिंहाने डरकाळी फोडली, तो सिंह ब्या 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 मेंढीसारखं करायला लागला महाराज. त्यावर तो दुसरा सिंह म्हणायला लागला हां असं नाही, पोटातून डरकाळी फोड, तुझं अस्तित्व काय. मग त्यावेळेस त्या सिंहाने स्वतःचे डरकाळी फोडले आणि त्यावेळेस त्या सिंहाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली. माझा मुद्दा इथंच आहे महाराज. आपण ते बाहेरचे सिंह, आपण ते सिंह आहोत बाहेरचे, आणि ज्ञानेश्वरी ही आतला सिंह आहे. आणि ही आतला सिंह असणारा आपल्याला सांगतो तुझं अस्तित्व काय, तू कोण आहेस याची जाणीव करून देते, ती ज्ञानेश्वरी आहे. मला ज्ञानेश्वरी ही आपल्या स्व अस्तित्वाची जाणीव करून देते. ज्ञानेश्वरीवर प्रवचन खूप करतात, ज्ञानेश्वरीवर भाष्य खूप करतात, परंतु ज्ञानेश्वरी नेमकं तुम्हाला काय शिकवते, ज्ञानेश्वरी तुम्हाला नेमकं काय देते
याचा जोपर्यंत माणूस विचार करत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरी वाचल्याचं फलप्राप्ती होत नाही. तुम्ही ज्ञानेश्वरी कितीही वाचा, ज्ञानेश्वरी उकळून जरी पेली तरी काही उपयोग होत नाही. तर नेमकं तुम्हाला ज्ञानेश्वरी काय शिकवते, ज्ञानेश्वरी नेमकं तुम्हाला काय देते, ज्ञानेश्वरी तुम्हाला नेमकं त्याचा कोणता विचार करायला शिकवते, याचा विचार स्वतः केला पाहिजे. ज्ञानेश्वरी नेमकं काय देते तुम्हाला, तर ज्ञानेश्वरी याच गोष्टी तुम्हाला देते की तुम्ही स्वतः कोण आहात याचा विचार करायला ज्ञानेश्वरी तुम्हाला शिकवते. महाराज, प्रश्न असा पडतो की या ठिकाणी काही प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोच. विचार करतो आम्ही, नेमका विचार कोणत्या गोष्टीचा करायचा, नेमका विचार केल्याच्या नंतर त्याचा प्रभाव काय पडेल, विचार 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 नेमका विचार करायचा तरी काय. तर महाराज, विचार याचा करायचा की ह्या भवसागरातून तुम्हाला तरून जायचंय, तर ते कशा प्रकारे गेलं पाहिजे. हो, ज्ञानेश्वरी विचार करायला शिकवते. आम्ही विचार केलाही, तर कसा आहे, ज्ञानेश्वरी फक्त एवढंच सांगते तुम्हाला, विचार करा. विचार जर नाही केला माणसाने तर माणूस काहीच करू शकत नाही. माणसाचं अस्तित्व काय आहे हे जर माणसाला जाणायचं असेल तर माणसाने विचार केला पाहिजे. विचार करायला शिकवते ज्ञानेश्वरी. जुन्या काळामध्ये माणसांची खूप गल्लत व्हायची महाराज. माणूस विचार करायचा. हां, एखाद्या सभेला गेला ना महाराज, तर सभेला गेल्याच्या नंतर ह्या सभेचं आम्हाला मत पटलं, आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये काय केलं, मी मागच्या 70 वर्षामध्ये काय केलं, मागच्या 50 वर्षामध्ये काय केलं. आम्हाला ही सभा पटते, आम्हाला तीही सभा पटते. परंतु या आता महाराज ते बटन दाबायच्या मशनी आलेले आहेत, त्याचा भाग वेगळा. परंतु पहिलेच्या काळात ते शिक्के मारायची पद्धत होती. त्यावेळेस माणसाचे खूप त्रिधा तिरपट उडायची महाराज. मला याचीही सभा पटली, याचंही म्हणणं पटलंय, मला त्याचंही म्हणणं पटलंय. मग तो सगळ्याच ह्याच्यावरती शिक्के मारायचा. त्याचं मत गेलं वाया, काहीच उपयोग नाही. विचार तुम्ही, ज्ञानेश्वरीने सांगितलं आम्हाला विचार करायचा. विचार केलाही आम्ही, परंतु विचार एवढा केला की त्याच्या विचाराला काहीच विचार राहिला नाही, सगळं वाया गेलं. विचार केला तो सगळाच वाया गेला, काहीच उरलं नाही त्याच्यामध्ये. आता बघ, ज्ञानेश्वरी तुम्हाला विचार करायला शिकवते, त्याबरोबरच नेमका विचार कशाचा करायचा आणि तो किती करायचा हेही ज्ञानेश्वरी शिकवते. तुम्हाला विचार करा म्हणजे फक्त एकाच गोष्टीचा, तुम्हाला विचार करा म्हणजे तुम्ही विचार करायला लागले झालं, परंतु नेमका त्या कोणत्या गोष्टीचा विचार करायचा हेही समजलं पाहिजे. महाराज, खूप गंमत आहे. ज्ञानेश्वरी नेमकी, आता माझा शेवटचा मुद्दा एवढाच आहे की ज्ञानेश्वरी नेमकी का वाचायची. माणूस हा परिवर्तनशील आहे, माणूस हा डेव्हलप होत चालले, दुनिया सारी ही डेव्हलप होत चालली, नवीन नवीन या ठिकाणी गोष्टी निर्माण होत चालल्यात. परिवर्तन ही काळाची गरज आहे, परिवर्तन होतंय. परिवर्तन बाहेरच्या जगामध्येही होतंय आणि स्वतःच्या जे काही तुम्ही आहात, तुमचं अस्तित्व आहे, त्या अस्तित्वामध्ये सुद्धा काहीतरी परिवर्तन होतंय. तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडतंय हे आपल्याला प्रत्येकाला स्वीकारावंच लागणार आहे, त्यामध्ये दुमत नाहीये.
की महाराज परिवर्तन तुमच्या आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरी जे विचार करायला होते त्यामुळे जे परिवर्तन होतं त्या परिवर्तनामुळे तुमच्या आयुष्यावर त्याचा एवढा परिणाम होतो, तुमचं आयुष्य एवढं बदलतं की खूप प्रमाणात तुमचं आयुष्य बदलून जातं महाराज. जर समजा हे परिवर्तन घडतंय आणि परिवर्तन घडत असताना नेमका कशा प्रकारे बदलते हे जर सांगायचं झालं तर महाराज हे पहा, तुम्ही जर समजा बाहेरगावी राहता तर 5-6 वर्षांनी तुम्ही अचानक गावात आलात. गावात आल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या मित्रांना भेटताच. ज्या वेळेस भेटलात त्यावेळेस महाराज तो मित्र म्हणायला लागतो, अरे गाव खूपच बदललंय. हो, गावामध्ये परिवर्तन झालं, काळ बदलला, काळाचं चक्र चालू झालं, काळाचं चक्र पुढे गेलं, तशा प्रकारे आपण बदललो. त्यावेळेस आपला मित्र आपल्याला म्हणायला लागतो, का रे तू पण रंगरूपाने तुझ्या शरीरकायाने पूर्ण बदललास. हो, एखाद्या वेळेस तो तुम्हाला म्हणतो, अरे चल आपण फिरायला जाऊ. तो म्हणतो नाही रे मला काम आहे. किंवा तो म्हणतो अरे चल आपण सिनेमाला जाऊ, तर हा म्हणतो नाही आपण कीर्तनाला जाऊ. तो म्हणतो तू बदललास. परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि ज्या वेळेस ह्या काळाच्या गरजेमध्ये तुम्ही बदलत असता त्यावेळेस नेमकं तुमच्यामध्ये काय बदल करावा आणि काय बदल करू नये ही ज्ञानेश्वरी शिकवते. जैसे डोळे अंजन भेटे ते वेळी दृष्टीस फाटा फुटे, मग वास पाहे तेथे प्रगटे महानिधी. महाराज तुमची दृष्टी कशा प्रकारची आहे? परिवर्तन होतंय, पण परिवर्तन होत असताना ते परिवर्तनाचं मूळ कारण हे तुमची दृष्टी आहे. जेव्हा तुमच्या दृष्टीला नवीन फाटा फुटतो, ते फाटा फुटण्याचं कारण ज्या वेळेस तुमच्या डोळ्याला अंजन भेटतं, जसं मोबाईलला चार्जिंग भेटते, डोळ्याला अंजन भेटल्याच्या नंतर डोळ्याला वेगळे फाटा फुटतो. तशा प्रकारे जी तुमची बुद्धी आहे, जी तुमची विचार करण्याची क्षमता आहे, जी गोष्ट तुम्ही विचार करताय ती नेमका कुठला विचार करायचा, तुमच्या बुद्धीचा जो फाटा आहे ते कशा प्रकारे फोडायचा, कुठल्या गोष्टी आपण अंगीसात करायच्या, कुठल्या गोष्टी ह्या आपण करायचं नाही, हे ज्ञानेश्वरी शिकवते. महाराज सगळेजण म्हणतात हो ज्ञानेश्वरीचा या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला की माणूस कीर्तनकार बनतो. नाही महाराज, शक्य नाही. हो, ज्ञानेश्वरी जर तुम्हाला समजायची असेल तर त्यासाठी पहिल्या सुरुवातीला एकनाथी भागवत अभ्यासावं लागतं. हो, आणि एकनाथी भागवत जर अभ्यासायचं असेल तर त्या अगोदर गाथ्याची पारायणं झाली पाहिजेत महाराज, त्याच्याशिवाय घडत नाही. गाथ्याची पारायणं व्यवस्थित झाली तर एकनाथी भागवत समजतं, आणि एकनाथी भागवत जर समजलं तर मग महाराज या ठिकाणी ज्ञानेश्वरी समजायला लागते. सहज सोपी गोष्ट नाही आहे ही. लोकांना वाटतं हो 4 ओव्या पाठ केल्या झाला महाराज. नाही महाराज, एवढी सोपी गोष्ट नाही आहे. ज्या वेळेस तुमची दृष्टी एखाद्या गोष्टीवर विचार करते, तुमची बुद्धी एखाद्या गोष्टीवर विचार करते, त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट तुमची दृष्टी काय पाहते त्याचा विचार तुमची बुद्धी करत असते. तुम्ही काय पाहताय, नेमकं तुम्ही काय विचार करताय, या दोन्हीची सांगड आहे महाराज. ज्ञानोबा यांनी खूप गोड वर्णन केलेलं आहे. जैसे डोळे अंजन भेटे ते वेळी दृष्टीस फाटा फुटे, मग वास पाहे ते प्रगटे महानिधी.
महाराज, ज्या वेळेस तुम्ही विचार करता त्यावेळेस तुम्ही विचार केल्याच्या नंतर तुम्ही ज्या वेळेस तुमच्या बुद्धीमध्ये विचार करता आज मला भगवंत भेटला पाहिजे, ते मनामध्ये साठवता त्यावेळेस भगवंत प्रकट झाले पाहिजेत महाराज. एवढी विचार करण्याची क्षमता तुमची कठोर असली पाहिजे. एक छोटासा प्रसंग आहे, तो प्रसंग सांगून आपण पूर्णतेकडे जाणार आहोत. वासप आहे तेथे प्रगटे महानिधी, हे याच्यावर बोलतोय आता. का तर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी भगवंत स्वतः आले पाहिजेत. ज्या वेळेस ज्ञानोबराय माऊलींना पर्यटन करण्याची इच्छा झाली त्यावेळेस ज्ञानोबरायांनी पंढरीश परमात्म्याकडे विनंती केली की मला तुमचा जो भक्त आहे त्या भक्तासोबत मला पर्यटन करायचंय. ज्ञान आहे माझ्याकडे, पण जी भक्ती असणारी आहे त्या भक्तीला सोबत मला त्या भक्तीचा अनुभव घ्यायचा आहे. मी ह्याच्या बाहेर आहे, आपल्या विषयाच्या बाहेर आहे, परंतु नेमका आपल्या गोष्टीचे संदर्भ कसा लागावा यासाठी सांगतोय तुम्हाला की बाबा माऊलींनी आपली इच्छा पांडुरंगापुढे बोलून दाखवली. आता पंढरीश परमात्म्याला विचार पडला करायचं तरी काय. नामदेवरायांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की नामा हे बघ, माऊलींची इच्छा आहे की तुझ्यासोबत पर्यटन करायचं आहे, तीर्थभ्रमण करायचं आहे. पण नामदेवराय मनातल्या मनात म्हणायला लागले महाराज पांडुरंगाला, काही कर भगवंता, पण मला तुझ्यापासून वेगळं करू नको. आता करणार तरी काय, नाईलाज होता. शेवटी ज्ञानोबरायांचा हट्ट होता. ज्ञानियांचे राजे होते ते, योग्याची माऊली आहे, साधकांच्या मायबाप आहे. शेवटी जाते वेळेस बघा महाराज, ज्ञानेश्वरी आपल्याला काय शिकवते, विचार करायला शिकवते. बरं, विचार करत असताना विचार नेमका करावा कशाचा, आणि विचार करत असताना विचार जर तुम्ही भगवंताचा करत असाल तर त्याची भक्ती कशा स्वरूपाची करायची हे सुद्धा ज्ञानेश्वरी शिकवते. भक्ती आहे. नामदेवराव एवढी भक्ती करायचे की पंढरीश परमात्म्याला सुद्धा थोडा वेळ सुद्धा या ठिकाणी विरह सहन होत नव्हता. शेवटी नामदेवराय रावळाच्या बाहेर पडल्याच्या नंतर पंढरीश भगवान माऊलीला बोलतात, ज्ञाना, हा माझा प्राण मी तुझ्याकडे सोपवतोय, ह्याला सुखरूप परत घेऊन ये. एवढी माणस अनन्य भक्ती आहे. आणि ह्या भक्तीचं वर्णन या ठिकाणी ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. तर बाबा भक्ती करावी कशी, आणि जर भक्ती करायची असेल तर नेमका विचार काय करायचा. शेवटी ठरल्याप्रमाणे दोघंही यात्रेसाठी निघाले, तीर्थभ्रमण केलं. शेवटी पंजाब प्रांतामध्ये ज्या वेळेस या दोघांची स्वारी आली, नामदेवरायांना ज्ञानोबरायांना दोघांनाही खूप तहान लागली. उन्हाळ्याचे दिवस होते, साहजिकच आहे तहान लागणं. तहान लागली, आजूबाजूला पाहिलं काहीच नव्हतं, पण दूरवर एक विहीर दिसली. दोघांनी विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला पाणी भेटेल, ह्या हिशोबाने दोघेजणही त्या ठिकाणी गेले. पण गेल्याच्या नंतर घडलं असं, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विहिरीच्या तळाला फक्त थोडं पाणी उरलेलं होतं. हो, आता करणार काय, शेवटी पर्याय नाहीये. ज्ञानोबरायांनी विचार केला, हो माझ्याकडे शक्ती आहे, माझ्याकडे एक अशी युक्ती आहे
की ज्यामुळे आपण दोघंही पाणी पिऊ शकतो. ज्ञानोबरायांनी एका पक्षाचं रूप धारण केलं. भूर दिशा गेले, पाणी पिले न वरती आले. पण नामदेवराय म्हणाले नाही. हां, मला तहान कोणी दिली? त्या ईश्वराने दिली. या ठिकाणी पाण्याची सोय त्यानेच केली नाही. हां, मग जर तहान त्याने दिली असेल तर माझी तहान भागवण्याचं कामही त्याचंच आहे. त्यावेळेस नामदेवरायांची भक्ती निष्ठा एवढी अपार होती महाराज, की शेवटी स्वतः पंढरीश परमात्मा जेवायला बसलेले असताना सुद्धा त्यांना येऊन नामदेवरायांसाठी पाण्याची सोय करावी लागली. ज्या वेळेस भगवंताने आपल्या कमंडलू सांडला त्यावेळेस त्या विहिरीचं पाणी दुथडी भरून व्हायला लागलं महाराज. एवढी निष्ठा, एवढी भक्ती नामदेवरायांनी केली. तशा प्रकारची भक्ती जर आपण ज्ञानेश्वरीवरती केली तर ती ज्ञानेश्वरी आपल्यावरती कृपा करणार नाही का? ही ज्ञानेश्वरी अशी आहे महाराज. ज्ञानेश्वरी ही साधी सोपी गोष्ट नाही. ज्ञानेश्वरी समजण्यासाठी जसं लोक म्हणतात गाथा समजण्यासाठी माथा लागतो, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी समजण्यासाठी तुमची विचार करण्याची क्षमता वाढली पाहिजे. तुमची विचार करण्याची प्रगल्भता जी आहे ती या ठिकाणी बदलली पाहिजे. तुम्ही नेमका विचार काय करताय, विचार कशा प्रकारे करताय. हां, तुम्हाला आत्ता समजत नाही काही, मान्य आहे. परंतु ज्या वेळेस तुम्हाला समजेल, ज्याच ठिकाणी तुम्हाला उमजेल, तेव्हा तुम्ही याचा विचार केला पाहिजे. हो बाबा, तुम्हाला विचार करता येत नाही ना, काही करू नका, फक्त ज्ञानेश्वरी वाचा. हो, ज्ञानेश्वरी तुम्हाला कळणार नाही, मान्य करतो मी. आजपर्यंत मी वाचतोय, मला जास्तीची कळली नाही आणखी. हो, कळणार नाही, पण वाचा. ज्ञानेश्वरीचं एक महत्त्व आहे महाराज. आपण ज्या वेळेस ज्ञानेश्वरी अखंड आहे, कधी खंड पडत नाही तिचा. ज्ञानेश्वरी कधी संपत नाही. ज्ञानेश्वरीचं पारायण कधी संपत नाही. कसं सांगू तुम्हाला? आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो त्यावेळेस शेवटीचा श्लोक आता पुढती झालं की आपण बंद करतो, परंतु नाही. तर ज्या वेळेस पुढती झालं, शेवटचा श्लोक संपला की त्यानंतर पारायणाला आपण पुन्हा सुरुवात करतो. पुन्हा पहिल्या अध्यायाच्या 5 तरी ओव्या आपण घेतो ना, मग नंतर ज्ञानेश्वरीचं पारायण संपवतो. म्हणजे ज्ञानेश्वरी झाली का नाही? ज्ञानेश्वरीचं पारायण संपलं का? नाही. हां, आत्ता एक आवर्ती संपली त्याची, परंतु आता दुसऱ्या आवर्तीला सुरुवात झालेली आहे. आणि हो, दुसरं पारायण सुरू करून ते पूर्ण न करणं म्हणजे ज्ञानोबरायांचा अपमान आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे, रोज वाचावी. हो, तुम्हाला रोज 5 वेळा वाचा, 10 वेळा वाचा नाही, 1 अध्याय वाचा नाही, एका दिवसात एकही पारायण केलं तरी चालतंय. हो, पण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. निश्चित ज्ञानेश्वरीच वाचली नाही पाहिजे, तर त्याच्यासोबत गाथा वाचला पाहिजे. गाथा वाचल्यामुळे माथा ठीक होतो, आणि माथा ठीक होण्यासाठी, माथा ठीक झालेल्या माथामध्ये विचार करण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ह्या सर्वांची सांगड आहे महाराज. ह्या सर्व गोष्टी एकमेकाला जशी साखळीमध्ये साखळी गुंपलेली असते, तशाच प्रकारे ह्या सर्व गोष्टी एकावर एक अवलंबून असतात. गाथा वाचला, तुमचा माथा ठीक होईल. जर ठीक झालेला माथा आहे तर त्या माथ्याने नेमका विचार कशाचा करायचा हे कळायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आणि हीच ज्ञानेश्वरी आपण सतत वाचत राहावं
आपल्याकडून ज्ञानेश्वरीचे जास्तीत जास्त पारायण व्हावीत, ज्ञानेश्वरी तुम्हाला समजावी, त्याचबरोबर ज्ञानोबा माऊली तुम्हाला समजावेत, एवढीच ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि जेवढं काही मला ज्ञानोबारायांच्या चरणापाशी राहण्याचं सानिध्य लाभतंय आणि त्या लाभलेल्या सानिध्यामुळे किंवा मुक्ताई मातेच्या कृपाशीर्वादामुळे, ज्ञानोबारायांच्या कृपाशीर्वादामुळे, निवृत्तीनाथांच्या कृपाशीर्वादामुळे जे काही थोडं बहुत शिकतोय आणखीन, आणि ह्या शिकलेल्या गोष्टीमधून तुमच्या पुढे काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत, मी म्हणत नाही मी ज्ञानी आहे, ज्ञानोबारायांचीच ओवी आहे. ना तरी बालक बोबडा बोले, का वाकुडा विचुका पाऊले, ते चोज करून माऊले रे गे जीवी. ज्ञानोबाराय म्हणतात महाराज, ना तरी बालक बोबडा बोले, का वाकुडा विचुका पाऊले. लहान मुलगा जरी बोबडं बोलायला लागला, जरी वाकडं चालायला लागला, तरी माऊलीला कसं आहे तर ते छानच वाटतं. तशा प्रकारे ज्ञानोबारायांची कृपा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे. आणि त्याच आशीर्वादारूपी फळामुळे आज मी तुमच्या पुढे जे काही वाकडे शब्द आहेत, चांगले शब्द आहेत, ते तुमच्या पुढे मांडलेले आहेत. आणि ते तुम्ही आईच्या अंतःकरणानं ऐकलात, त्याबद्दल मी पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. पुनश्च एकदा आदिमाता आदिशक्ती मुक्ताई माता यांच्या 725व्या अंतर्धान समाधी सोहळ्यानिमित्त मला आजची ही प्रवचनरूपी सेवा तुम्ही दिली, त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आजची आपली ही प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी संपली. या ठिकाणी संपली नाही तर या ठिकाणी आता या ठिकाणी याचा समाप्ती झाली असे एवढं बोलतो आणि मी माझी प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी थांबवतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी.